राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ऑनलाईन बैठकीत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला। स्वराज्य सप्ताहामध्ये सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन काम करायचं असल्याचा सल्ला त्यांनी दिला आणि या आयोजनात जाणीवपूर्वक विरोधक आपली बदनामी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं। महायुतीचं सरकार केंद्रात यावं यासाठी आपापली जबाबदारी पार पाडायची असून महायुतीत एकोपा निर्माण करायचं असल्याचं त्यांनी म्हटलं। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे। काय म्हणालेत अजित पवार या सभेत? उदय, खरं तर आज अजित पवार यांनी जे आहे ती झूम मीटिंग घेत राज्यातील सर्व आमदार, मंत्री आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी जो आहे तो संवाद साधला होता। राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर यंदा पहिली शिवजयंती साजरी होणार आहे आणि ही शिवजयंती साजरी होत असताना समाजातील सर्व वर्गाला एनसीपीशी कसं कनेक्ट करून घेता येईल या पद्धतीचं नियोजन जे आहे ते राष्ट्रवादी पक्षाने आखलेलं आहे। स्वराज्य सप्ताह हा आठवडाभर साजरा केला आहे आणि या आठवड्याभरात जे आहेत ते शिवाजी महाराजांचे जे स्वराज्य होतं त्या स्वराज्याला अपेक्षित असे सगळे कार्यक्रम घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या अजित पवार यांनी केलेल्या आहे। हे सगळे कार्यक्रम आयोजित करत असताना कुठल्याही पद्धतीने विरोधकांच्या हाती काही सापडणार नाही, म्हणजे हा कार्यक्रम होत असताना कुठेही शिवरायांचा अपमान होणार नाही किंवा भगव्या पताकेचा अपमान होणार नाही या दृष्टीनं काळजी घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या अजित पवार यांनी दिलेल्या आहे। महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बनवायचं, त्यामुळे प्रत्येक पक्षानं आपला वाटा उचलायचा आणि त्या दृष्टीनं सर्वसमावेशक राष्ट्रवादी पक्ष आहे अशी प्रतिमा बनवण्यासाठी जो आहे तो या सप्ताहाचं निमित्त राष्ट्रवादी पक्षाकडून घेतलं जाणार आहे। सगळ्यात विशेष म्हणजे या सगळ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये जो भगवा झेंडा असणार आहे त्याला भगवा झेंडा न म्हणता शिवकालीन पताका असा शब्द प्रयोग करण्याची सूचना ज्या आहेत अजित पवार यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे आता हा स्वराज्य सप्ताहाच्या निमित्तानं राष्ट्रवादी पुन्हा एकदा जनामनात जाईल आणि अजितदादांची या निमित्तानं पुन्हा एकदा प्रतिमा जी आहे ती शिवभक्त म्हणून तयार होईल असा प्रयत्न या निमित्तानं राष्ट्रवादी पक्षाकडून केला जाणार। उदय, धन्यवाद या माहितीसाठी। आणि आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात की अजित पवारांनी या सभेमध्ये नेमका काय कानमंत्र दिले आपल्या कार्यकर्त्यांना। तर स्वराज्य सप्ताह साजरा करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करा असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलंय। सर्वांना सोबत घेतल्यास पक्षाबाबत चांगला संदेश जाईल असं अजित पवार म्हणाले आणि हा स्वराज्य सप्ताह यशस्वी करून दाखवा असं देखील आवाहन त्यांनी केलंय। कार्यक्रम झाल्यानंतर निवडणुकीच्या कामाला लागण्याचं सुद्धा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगितलं। महायुतीचं सरकार केंद्रामध्ये यावं यासाठी आपण आपली जबाबदारी पार पाडायची आहे आणि महायुतीमध्ये तीनही पक्षामध्ये एकोपा निर्माण करा असा कानमंत्र अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना दिला। आणि आता पुढची बातमी आहे।